फायनान्स हे महिलांच्या विकासासाठी उपस्थित झालेला आहे, पण त्या 10 वर्षात महिलांचा काही विकास नाही झालेला आहे। उलट त्या 10-12 वर्षातनं किती महिलांनी सुसाईड सुद्धा केलेला आहे, घरगरस्ती सुद्धा महिलांची तुटलेली आहे। खेड तालुक्यात मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या बेकायदेशीर वसुली आणि दमदाटी विरोधात शेकडो महिलांनी एकत्र येत खेड पोलीस ठाण्यावर धडक दिली। महिलांनी पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांना निवेदन देत मानसिक छळ, अपमानास्पद वागणूक आणि रात्री अपरात्री घरात शिरून कर्ज वसुली करणाऱ्या फायनान्स एजंट्स विरोधात तक्रारी नोंदवल्या। पोलिसांनी याची खबर दखल घेत संबंधित फायनान्स कंपन्यांना चौकशीसाठी बोलावले, शिवाय कायद्याचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशारा देखील दिलाय। या आंदोलनाला खेड तालुका काँग्रेसच्या महिला अध्यक्ष राबिया जसनाईक यांनी सक्रिय पाठिंबा दिला आहे। हे मायक्रो फायनान्सचं जे त्रास चालू झाले आहे, हे महिलांना रात्री अपरात्री म्हणजे त्यांना त्रास देऊन घरात जाऊन त्यांना धमकवणे, त्यांना शिवीगाळ करणे, फोनावरून धमकवणे आणि त्यांच्या एकाच दिवसाचं म्हणजे जर कर्ज घेतले याने समजा घरासाठी घेतले, हे कर्ज पुरवण्यासाठी आणि त्याशिवाय मुलांच्या शिक्षणासाठी, तर त्यांचं हे आहे की ते काही कर्ज भरणार, पण काय माहिती त्यांचं जे व्याजदर आहे 30%, 35% हे खूपच आकारणी होते आणि त्यांचा त्रास देतच आहेत, म्हणून ते इथे आलेत आहेत। तर सर्व महिला आता बोलतील तुम्हाला की ज्यांना पण त्रास आहे ते बोलतील। फायनान्सची उपस्थिती झाल्याला 10-12 वर्ष झाली आहे। मायक्रो फायनान्स हे महिलांच्या विकासासाठी उपस्थित झालेला आहे, पण त्या 10 वर्षात महिलांचा काही विकास नाही झालेला आहे। उलट त्या 10-12 वर्षातनं किती महिलांनी सुसाईड सुद्धा केलेला आहे, घरगरस्ती सुद्धा महिलांची तुटलेली आहे। तुम्हाला तुमच्या कर्जाबद्दल प्रॉब्लेम आहे की त्या मायक्रो फायनान्सने काय केलं नाही त्याच्याबद्दल प्रॉब्लेम? मायक्रो फायनान्स म्हणजे माझं बोलणं सर एवढंच आहे की जे फायनान्स घरी गावातलं नेऊन कर्ज वाटप करत आहेत ना, त्यांना तुम्ही स्टॉप करा, कारण त्यांच्यामुळे महिलांची टोटली वाट लागलेली आहे। महिलांच्या विकासाच्या नावाने ते एक बिझनेस चालू झालेला आहे, कारण तो इतका इझिली कर्ज देतात की आधार कार्ड, रेशन कार्डवरती कर्ज दिला जातो सर। ती महिलांना पण नाही समजला ना, घेताना घेतले त्या 10 वर्षात आज तर एवढी परिस्थिती अशी झालेली आहे की त्यांच्याकडे हप्ता भरायला सुद्धा पैसे नाही राहिलेले आहेत। आणि आम्ही जर हप्ता भरायला वेळ मागतो की आम्हाला थोडा वेळ द्या, तर वेळ पण नाही देत। तुम्ही भीक मागून आणा, कुणाशी तरी मागून आणा आणि आमचा हप्ता पूर्ण करा। वसुलीची पद्धत आहे ना, ती पण सर म्हणजे आज जी डेट आहे ती उद्याला त्यांना जमत नाही, ते येऊन 7-8 वाजेपर्यंत पण बसणार आणि कुठून पण ते पैसे आणून द्यायचे तेव्हा ते जाणार असं आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।